पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले असतानाही सरकारनं हिंगोली आणि सेनगाव तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळल्यानं ठाकरे गटाच्या शिवसेनेनं संताप व्यक्त केलाय। या निषेधार्थ सेनगाव तहसील कार्यालयात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सडलेलं सोयाबीन तहसीलदारांच्या खुर्चीवर फेकून सरकारचा निषेध केला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या आंदोलनादरम्यान करण्यात आला आहे। हिंगोली जिल्ह्यात 5 तालुक्यांपैकी केवळ 3 तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्यात आल्यानं उर्वरित 2 तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली आणि सेनगाव तालुक्याच्या तातडीनं अतिवृष्टीग्रस्त योजनेत समावेश करावा आणि जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा अशी ठाम मागणी केली आहे। सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी दिला आहे। मी या सेनगाव तालुक्यातल्या हिंगोली तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या भावना घेऊन व्यथा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। सडक सोयाबीन या ठिकाणी तहसीलदाराच्या अंगावर आम्हाला टाकायचं होतं, पण तहसीलदार नसल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही त्याच्या खुर्चीवर आणि त्याच्या टेबलवर त्या ठिकाणी सोयाबीन फेकून मारलं। खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, पण सेनगाव तालुका आणि हिंगोली तालुका अतिवृष्टीतून वगळल्याचा काल रात्री GR दाखल झाला आणि आमच्या भावना तीव्र झाल्यात। येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर आमचा तालुका आणि सेनगाव तालुका आणि हिंगोली तालुका जर याच्यात आला नाही दुष्काळात आणि अतिवृष्टीत, तर याचे निश्चितच परिणाम प्रशासनाला शासनाला भोगावे लागतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील।